तर हाय सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं न्यू मिनी ब्लॉगमध्ये। तर आत्ता माझं सगळं काम आवरलेलं आहे, तर म्हटलं व्हिडिओ बनवावं आता। तर माझी तनू मला बोललेली की मम्मी तू मला काहीतरी चटपटीत असं कुरकुरीत बनवून ठेव। तर ती आली की मला नक्की विचारेन की मम्मी तू काय केलंस। तर मी तिच्यासाठी आता कुरकुरीत असं कुरकुरे बनवणार आहे। तर आरव पण झोपलेला आहे। आरव जागा असला की सारखं व्हिडिओमध्ये इकडून तिकडं करत असतो आणि सारखं त्याला मोबाईल पाहिजे असतं, त्यामुळे तो झोपलेला मी तुम्हाला दाखवते। हा बघा, आरव पण झोपलेला आहे। आता दुपारची वेळ असते, तो दुपारी झोपत असतो, असा जास्त वेळ नाही झोपत, थोडा 1-2 तास झोपत असतो, नंतर मग दिवसभर झोपत नाही। तर बाहेर पाऊस आहे, त्यामुळे दोरी मी आतमध्ये बांधले, आतमध्ये कपडे टाकलेले आहेत। तर उठण आवाजानं चला मी किचनमध्ये जाते आता आमच्या इथे दुकान जवळ नाही, त्यामुळे मग पोरांना असं काही ना काही खायला आवडतं। शाळेतून आलं की थोडं हलकं फुलकं खायला लागतंच। तर मी चिवडा बनवून ठेवला होता, तर चिवडा संपला, तर तिला म्हटलं काहीतरी वेगळं बनवते। तर मी बनवणार आहे, तर तुम्हाला पण दाखवणार आहे मी काय बनवणार आहे। तर चला मग मी तुम्हाला दाखवते। मी मैदा रवा वगैरे असं फ्रीजमध्येच ठेवत असते, कारण बाहेर जर ठेवलं की जाळी लागते आणि ते दुकान नाही आहे जवळ, त्यामुळे मला फ्रीजमध्येच ठेवावं लागतं एकदाच आणून। तर मैदा आहे बघा, तर मी आता 2 वाट्या मैदा घेणार आहे बघा, आणखी 1 वाटी लागन। 2 वाट्या मैदा घेतलेला आपण। आता 1 वाटी आपण रवा घेऊ। हे बघा, जास्त फुल नाही भरली मी, थोडीशी कमीच घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ओवा टाकू। ओवा मी हातावरती थोडासा रगडून घेतलाय। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालू। मीठ पण आपल्याला चवीपुरतंच टाकायचं आहे। आता मीठ मी अंदाजेच टाकते। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून हे चांगलं मळून घ्यायचं। आता मळायच्या आधी ह्यामध्ये मी अगदी पळीभर एक तेल टाकणार आहे। अगदी थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकलं तरी चालतं, पण मी अगदी थोडंसं टाकत आहे। आता हे बघा, ह्याला आपल्याला चांगलं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। अगदी थोडंच पाणी टाकायचं। आता आपण याच्या गाठी काढून घेऊ। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकू। जास्त पाणी नाही घालायचं, थोडंच पाणी घालून चांगलं घट्ट मळून घ्यायचं। आणि आता सध्याला ना मी खिडकीमध्येच मोबाईल ठेवलेला आहे, कारण मी ट्रायपॉड मागवला होता, पण तो माझ्याकडून काय झालं, आम्ही बाहेर गेलो होतो, तर आमच्या तनूच्या बॅगमध्ये मी ठेवला होता। त्यानंतर ती कुठंतरी बॅगच विसरली। आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, शक्यतो तिथंच विसरली वाटतं, कारण पाऊस चालू होता म्हणून आम्ही थांबलो होतो। तिच्याकडून बॅग विसरली वाटतं, त्यामुळे गेला। सेल्फी स्टिक होती, पण तो व्हिडिओसाठी पण उपयोगी पडत होता। जाऊ दे, मी घेईल असा, आता सध्याला तर नाही घेतला, तर चांगलाच घ्यायचा। हा थोडासा लवचिक होता मला, पण ह्या वेळेला आता चांगला घ्यायचा घेतला तर, कारण कुकिंगचे वगैरे व्हिडिओ काढायचे म्हटलं की ट्रायपॉड लागतोच। आता दुपारची वेळ आहे, सगळे शांत वातावरण दिसते, पोरं सगळे शाळेत गेलेली आहे। नाहीतर आमच्या बिल्डिंगमध्ये सारखं चिलबिलकाला चालूच असतो, पोरांचं सारखं आवाज येतो, त्यामुळे व्हिडिओ काढायला पण प्रॉब्लेम होतो। आता दुपारची पोरं नसतात, शांत वातावरण असतं, त्यामुळे मग व्हिडिओ काढत असते। आता यावरती मी छोटी प्लेट झाकून ठेवते। आता ह्याला आपल्याला अर्धा तास तरी असंच पीठ मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून कुरकुरे असे म्हणजे कुरकुरीत होतात, त्यामुळे। हे बघा, पीठ पण मस्त झालंय। आता आपण करूयात। आता कुरकुरे बनवायला 2 पद्धती आहेत। आता जे आपल्याला पुड्यामध्ये मिळतात 5 रुपयाच्या, तसे जर बनवायचे असले तसा आकार देऊ शकता, किंवा थोडासा वेगळ्या पद्धतीचा देऊ शकता। मी तुम्हाला दोन्ही दाखवते। हे बघा, अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता, अशा पण करून घेऊ। बघा, मी अशा प्रकारे करते।
आकार तुम्ही जसा पाहिजे तसा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मी आता हे सगळे बनवून घेते. हे बघा मी सगळे असे बनवून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. अशा प्रकारे मी कुरकुरे बनवून घेतलेले आहेत. इथे मी पीठ उरलेलं आहे, तर ह्याचे मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे. हे बघा चपातीसारखा उंडा करून घ्यायचा आहे आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर थोडंसं साईडने कट करून घ्यायचं. आता माझ्याकडे छोटा चाकू आहे, मला सापडावं लागेल दुसरा. हे असे बारीक असं काप करून घ्यायचेत, आपल्याला कापण्या करून घ्यायच्यात अशा लांब लांब आणि पातळ. हे बघा बघू शकता अशा लांब लांब कापण्या करून घेतलेल्या आहेत. आता मध्यभागी आपल्याला एक कट द्यायचा आहे, म्हणजे जास्त लांब नाही होणार, तळायला सोपं जाईल अशा प्रकारे. आता तर सगळे बनवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आमच्याकडं पाऊस चालू आहे 2-3 दिवस झालं. तुम्ही बघू शकता वातावरण हे बघा, मस्त वातावरण झालेलं आहे, हिरवाळ दिसतीये सगळी. तर तेलही छान गरम झालेलं आहे. चांगलं गरम तेल केलं की गॅस कमी करायचा, नंतरच हे कापण्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. हे बघा आपोआपच तेलामध्ये टाकले की वाकडे तिकडे म्हणजे टेडे मेडे कुरकुरे तयार होतात, आकार बरोबर त्याला येतो. हे बघा अशा प्रकारे, आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला चांगले तळून घ्यायचे. तर आपल्या कापण्या छान अशा ताटामध्ये काढून घेऊयात. हे ताटामध्ये एक पेपर ठेवला, जर त्याला थोडंफार तेल असेल तर सगळं तेल त्या पेपराला नितळून जाईल. हे बघा अशा प्रकारे सगळे काढून घ्यायचे. दुसरे पण आपण असेच तळून घेऊयात. हे बघा दुसरे पण टाकलेत, हे पण कमी गॅसवरती चांगले आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा तोपर्यंत हे दाखवते मी, कुरकुरीत आवाज येतो. आता हे सगळे तळून झालेले आहेत. आता आपण कुरकुरे तळून, जे दुसऱ्या आकाराचे कुरकुरे बनवले होते ते पण तेलामध्ये चांगले तळून घ्यायचेत कमी गॅसवरतीच. तर बघू शकता हे पण मस्त असे तळून झालेले आहेत. तर याला मी आता प्लेटमध्ये काढून घेते. आता या कुरकुऱ्यावरती मी थोडीशी चटणी टाकणार आहे. थोडंसं जिरं पावडर आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. सगळे बनवून झालेले आहेत. येतोय ना कुरकुरीत आवाज. हे पण दाखवते मी तुम्हाला. तर सगळे कुरकुरे बनवून झालेले आहेत, तुम्हाला दाखवलेत आहेत मी. हे बघा खरंच खूप कुरकुरीत आवाज येतोय बघा. लहान मुले तर याला खरंच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे. तुम्ही स्नॅक्स म्हणू शकता. मुलांना देण्यासाठी एकदम सोपा पर्याय आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही हे कुरकुरे डब्यामध्ये वगैरे भरून ठेवले तर 15 दिवस जातात, किंवा कॅरी बॅगमध्ये जर भरून ठेवले तरीही काही होणार नाही, कारण आत्ता पावसाळा आहे त्यामुळे लगेच सादळले जातात. त्याच्यामुळे कॅरी बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा, 15-20 दिवस नक्की जातील. आणि मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी हे खरंच खूप उपयोगी आहेत बरं का. चिवडा, फरसाण असं पोरांना काही ना काही शाळेतून आलं की खायला आवडतं. तर हा स्नॅक्स खरंच खूप छान लागतो बरं का, चवीला नक्की ट्राय करा.
जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.